सध्या आपण आहो पी आर पोटे शैक्षणिक संस्थेमध्ये. या शैक्षणिक संस्थेच्या परिसरामध्ये भरलेलं आहे इन्स्पायर्ड अवॉर्ड प्रदर्शनी आणि याच्या सोबतीलाच आहे अमरावती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये वेगवेगळे विद्यार्थी, वेगवेगळे शिक्षक सध्या आपणास दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्राचा व्यापाऱ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे तो आहे टॅक्सेशनचा. नेमका जी एस टी म्हणजे काय आणि या जी एस टीच्या संदर्भात या अभ्यासक्रमात कसा काय लागू केला, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण भेट देणार आहोत एका स्टॉलला. सर, कृपया आपलं नाव आणि बाकी या प्रयोगाच्या संदर्भात थोडं आम्हाला सांगा. सर नमस्कार. मी प्रवीण अरुण पनपलिया, सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथे हायस्कूल शिक्षक म्हणून कार्यरत आहे. यावर्षीपासून सर 10वीचा सिलेबस बदलला आहे. या 10वीच्या सिलेबसमध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्सला पर्टिक्युलर जो पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न हा ॲक्टिव्हिटी बेस केला गेलेला आहे. या ॲक्टिव्हिटी बेसचा एक विद्यार्थ्यांना वेगळं टेन्शन आहे आणि त्याच्यातही सिलेबसमधले काही कंटेंटसुद्धा चेंज झाले. त्या कंटेंटमध्ये एक नवीन टॉपिक ज्याने सगळ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण भारतातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना कन्फ्यूज करून ठेवलेला आहे, ते पण गोंधळत आहे. असा एक विषय ज्याला आपण जी एस टीच्या नावाने ओळखतो. हा जी एस टी जेव्हा 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना येऊन जाते तेव्हा जर मोठे व्यापारी गोंधळत आहे तर विद्यार्थी किती त्रास सहन करतील. त्या अनुषंगाने त्या विचारातून हा टॉपिक किती इझी करता येईल या माध्यमातून हेच विचार माझ्या डोक्यात आणून मी हे एक शैक्षणिक साहित्य सर या ठिकाणी तयार केलं आहे. ज्यामध्ये जी एस टी म्हणजे काय तर सर ॲक्च्युली टॅक्सेसचे 2 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे. टॅक्सेस डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसमध्ये सर इन्कम टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. इनडायरेक्टमध्ये सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, एक्साईज ड्युटी, ऑक्ट्रा, एंटरटेनमेंट आणि लक्झरी टॅक्सेस आणि आणखीनही भरपूर काही असतात. हे फक्त सर जर विद्यार्थ्यांना नावं माहीत असतील, फक्त नावं जर आपण सांगितले तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू नो व्हॉट इज ऑक्ट्राय. दॅट्स वाय सर म्हणून मी इथे हे जस्ट एक व्हिज्युअलायझेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ऑक्ट्राय काय आहे. तो ऑक्ट्रायसाठी सर इथे एक रोड शो केलेला आहे आणि इथे ही गाडी दाखवली आहे. त्यामुळे विद्यार्थी जस्ट हे ऑब्झर्व करतात आणि ऑक्ट्राय काय आहे त्याच्यावरून ते आपल्याला इझिली सांगू शकतात. हे ऑक्ट्रायची मागे इथे डेफिनेशन दिली आहे की ऑक्ट्राय चार्जेस आर द लिव्हिड बाय द स्टेट गव्हर्नमेंट वेन द प्रोडक्ट एंटर्स द स्टेट. म्हणजे विद्यार्थ्यांना इझिली कळून जाते की जेव्हा एखादा प्रोडक्ट एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एंट्री करतो तेव्हा त्याच्यावर जो लागतो टॅक्स, त्या टॅक्सलाच ऑक्ट्राय असं म्हणतात. कस्टम ड्युटी कशाला म्हणायचं सर तर कस्टम ड्युटी इट मीन्स हे इथे खाली सगळ्या समुद्राचा एक रूप दिलेला आहे. त्याच्यानंतर हे इथे इंडिया गेट दाखवलं आहे आणि इथे जहाज दाखवलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कळतंय की जेव्हा अदर कंट्रीजमधून आपल्या कंट्रीमध्ये प्रोडक्ट येतो तेव्हा त्याच्यावर जो ड्युटी ॲक्ट केली जाते दॅट इज कॉल्ड ॲज द कस्टम ड्युटी. त्या कस्टम ड्युटीची सुद्धा आपण इथे डेफिनेशन, ए टॅक्स लिव्हिड ऑन द इम्पोर्ट्स अँड समटाइम्स ऑन एक्सपोर्ट्स बाय द कस्टम ऑथॉरिटीज ऑफ ए कंट्री टू रेज द स्टेट रेव्हेन्यू. त्याच्यावरून विद्यार्थ्याला कळतं की कस्टम ड्युटी काय आहे. त्याच्यानंतर स्टोअर वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरर टू रिटेलर टू कन्झ्युमरपर्यंत जेव्हा प्रोडक्ट जातो तो प्रत्येकजण आपला प्रॉफिट ॲड करत जातो. ते प्रॉफिट ॲड करताना व्हॅल्यू ॲड करत जातो. दॅट इज कॉल्ड व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. इथे एक स्टोअर शो केली आहे. त्या स्टोअरमधून जेव्हा आपण एखादा प्रॉडक्ट विकत घेतो तर त्याच्यावर तो स्टोअरवाला आपल्याला एक टॅक्स लावतो. दॅट इज कॉल्ड ॲज द वॅट. त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी. इथे सर फॅक्टरीचं लुक दिलं आहे. या फॅक्टरीमधून जसंही प्रोडक्ट बाहेर निघतोय तर फॅक्टरीमधून प्रॉडक्ट बाहेर निघाल्याबरोबर त्याच्यावर जो टॅक्स ॲक्ट होतो दॅट इज कॉल्ड ॲज द एक्साईज ड्युटी. आणि सर काही लिक्युअर प्रोडक्ट्स इथे शो केलं आहे. लिक्युअर प्रोडक्ट्सवर पण जो टॅक्स लागतोय त्याला सुद्धा एक्साईज ड्युटी असं म्हणतात. त्याची सुद्धा सर मागे आपण इथे डेफिनेशन दाखवलेली आहे. त्यानंतर सर्व्हिस टॅक्सेस कशाला म्हणायचं तर सर्व्हिस म्हणजे जसं आता मोबाईलचा जमाना आपल्याला माहिती आहे. भरपूर गोष्टी आपण मोबाईल टेक्नॉलॉजीचा यूज करूनच करतोय. मेक माय ट्रिपवरून आपण रिझर्वेशन्स करतोय. तर हे काही ॲप्स आहे की जे आपल्याला सर्व्हिसेस देतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आपल्याला सर्व्हिस देतो ते इथे शो केलं एक पिक्चरच्या फॉर्ममध्ये. कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षक सर्व्हिस देतोय. सॉफ्टवेअरवाले आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तर जिथे जिथे आपल्याला सर्व्हिस मिळते त्यावर लागणारा जो टॅक्स असतो तो सर्व्हिस टॅक्स. त्यानंतर सर इथे एंटरटेनमेंट अँड लक्झरियस प्रोडक्टवर लागणारा टॅक्स जो आहे, लक्झरियस प्रोडक्ट जर आपण परचेस केले तर त्याच्यावर जो टॅक्स लावला जातो त्याला लक्झरी टॅक्स म्हणतात. एंटरटेनमेंट, IPLच्या मॅचेस असो की कुठलाही न्यूज चॅनल असो किंवा आणखीन कुठलं साधन असो याच्यावर जो टॅक्स लागतो त्याला म्हणतात एंटरटेनमेंट टॅक्स. काय झालं सर की त्या सगळ्या टॅक्सेसचा लोड गव्हर्नमेंटवर आणि सगळ्या व्यापाऱ्यांवर वाढायला लागलं. हीच भावना डोक्यात ठेवून सरकारने काय केलं की हे ऑक्ट्राय जे आहे याचं लोड गव्हर्नमेंटवर वाढवलं आहे. इथे मी हे लुक दिलं. हे कस्टम ड्युटीचं लोड गव्हर्नमेंटवर वाढलं आहे. हे वॅटचं सुद्धा लोड गव्हर्नमेंटवर वाढलं आहे. एक्साईज ड्युटीचं लोड गव्हर्नमेंटवर वाढलं आहे. सर्व्हिस टॅक्सचं लोड गव्हर्नमेंटवर वाढलं आहे. म्हणून गव्हर्नमेंटनी हे सगळे या लोडेड गाडीला पिकअप करून या लोडेड गाडीला मध्ये देऊन हे जे आहे याच्यात लोडेड गाडीमध्ये टाकून हे सगळं एकाच नावाने आता ओळखलं जाते. दॅट इज नथिंग बट द GST. तर इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज GST. नथिंग बट जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस होते त्या सगळ्या टॅक्सेसला आता एका नावाखाली घेऊन घेतलंय. दॅट इज कॉल्ड द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तो विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट इझिली समजतोय. त्याच्यानंतर पुन्हा या GST बॉक्समध्ये इंडियामध्ये
रेट ऑफ GST काय काय आहे ते मी इथे शो केलं आहे सर. 0%, 5, 12, 18 आणि 28%चेच रेट आपल्या इंडियामध्ये आहे. 0% कशावर आहे, 5% कशावर आहे, 12% कशावर आहे, 18 आणि 28% कशावर आहे, त्याच्यासाठी सुद्धा मी इथे या GST पेटीमध्येच 0% वाले कुठले कुठले प्रोडक्ट्स आहे, एसेन्शियल कॉमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क आणि सर्व्हिसेस कोणते कोणते आहे, तर चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे नावावरून कळणार नाही म्हणून सर मग मी इथे मागे पिक्चर शो केलं आहे. ते 0%वर कुठले कुठले प्रोडक्ट्स येतात हे त्यांना इझिली कळतात. तसंच सर 5% वाले कुठले गुड्स आहे ते इथे मी शो केलेले आहे. 5 कॉमनली यूज आयटम LPG सिलेंडर, टी, कॉफी वगैरे. सर्व्हिसेस कोणते आहे, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिस नावावरून कळणार नाही म्हणून पिक्चरच्या फॉर्ममध्ये सुद्धा पण इथे त्याला लुक दिलेला आहे सर. आणि त्यानंतर 12% वाले कुठले आहे प्रोडक्ट्स, तर 12% मध्ये जे येतील गुड्स कोणते, सर्व्हिसेस कोणते ते इथे शो केले आहे आणि त्यांना पिक्चरच्या फॉर्ममध्ये इकडे मागे शो केलेलं आहे. त्यानंतर 18% मध्ये कुठले गुड्स येईल, सर्व्हिसेस कोणते येईल, मार्बल आहे, ग्रेनाइट, परफ्युम्स वगैरे आणि सर्व्हिसेस कोणते, कुरिअर सर्व्हिसेस वगैरे हे 18% मध्ये, तर ते मागे इथे शो केलेलं आहे पिक्चरच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर सर 28% वाले प्रोडक्ट्स कोणते आहेत ते आपण इथे शो केलेले आहे, सर्व्हिसेस अँड गुड्स आणि मागे पिक्चरच्या फॉर्ममध्ये. अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की GSTवर आतापर्यंत 1 जुलै 2017ला GST चालू झाली इंडियामध्ये आणि आजपर्यंत GSTवर 32 मीटिंग झाल्या सर. 32 मीटिंग्स कमिटीच्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या रेटमध्ये कसं आहे की चेंजेस येत राहतात. म्हणून मग मी इथे एक स्पेशल नोट दिली आहे की हे जेव्हा टीचिंग एड्स तयार केलं गेलं किंवा महाराष्ट्र बोर्डाने जेव्हा हे पुस्तक इंट्रोड्यूस केलं तेव्हाचे हे रेट्स आहे, हे रेट फिक्स नाही आहे, हे रेट बदलू शकतात. त्याच्यामुळे इथे मी नोट दिली आहे की द रेट्स अँड द टाइप्स ऑफ GST आर प्रिस्क्राइब बाय द गव्हर्नमेंट्स ॲट द टाइम ऑफ प्रिपेरिंग these projects. GST rates are subject to be changed. Electricity, petrol, diesel, etc. not under the purview of GST. हे ते शो केलं आहे. आणि त्याच्यानंतर टॅक्स इनवाईस कशी असते त्याच्यासाठी सुद्धा सर आपण इथे एक टॅक्स इनवाईस शो केलेली आहे. टॅक्स इनवाईस कसं असते. ओके सर, थँक्यू. तर मला असं वाटते या अशा सोप्या पद्धतीतून आपल्याला GST अतिशय सोपा झाल्याशिवाय राहणार नाही. श्रीनाथ वानखेडेसह विज्ञान प्रदर्शनी, अमरावती.